अहिल्या आणि परशू या बुडबुड्यात आपलं मन गुंतवतील आणि पुढे जगलो वाचलोच तर हा बुडबुडा कसा फोडायचा हे आपण ठरवू. हा तुमचा मोठा खेळाडू माझ्याबरोबर खेळ का खेळतो? यात राजकारण काय? आयुष्यात कधी त्याला ओक पडलेले एक पैसा पण दिला नाही आणि एकदम आता अमेरिकन डॉलर तोंडावर फेकला. या घराचे काही नीती नियम आहेत, ते जर पाळता येत नसतील तर चालायला लाग. सकाळी सकाळीच तू इथे कसं काय? तुझा पेपर वाचून होण्याची वाट बघत होतो. का? कशासाठी? तुला कायमचा झोपवण्यासाठी. म्हणजे काल रात्री तुझा वारस म्हणून तू माझं नाव घोषित केलं, त्याचे आभार मानायचे होते. तुझं बोलणं काही सरळ नाहीये आज परशू. काय झालंय? काही नाही, निवडणुका आल्या तोंडावर. तू निवडणूक लढवणार, निवडून येणार, झालंच तर मुख्यमंत्री होणार, मग 5 वर्ष लोटणार. तोपर्यंत आम्ही आउटडेटेड, आमदार होता होता म्हातारे होणार. एवढी सहनशक्ती नाही आमच्यात. परशू, तुझ्या मनात काय आहे स्पष्ट बोल. परशू, परशू शुद्धीवर आहेस का? काय करतोयस तू परशू? पिस्तूल खाली घे परशू. परशू, पिस्तूल खाली घे परशू. मोठा भाऊ आहे तू माझा, आणि तुझा वारस म्हणून तू माझं नाव घोषित केलंय. परशू, त्या पुढच्या जन्मी नाही भेटलास तरी चालेल. परशू, तू इथे काय करतोस? काय करतोस इथे? काही नाही दादा, तुझी माफी मागायला आलोय. तुला समजून घेण्यात लई चूक केली रे मी. बघ ना, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. तुझा वारस म्हणून माझं नाव जाहीर केलं तू, आणि मी तुला काय समजत होतो. माफ कर मला. आता मी एकदम चांगला माणूस बनून दाखवेन तुला. मी तुला वचन देतो दादा, मी पण किल्लेदार आहे, दाखवून देईन. आशीर्वाद दे. देतो. अरे देवा,
आम्हाला लई बरं. माफ कर, माफ कर. आत्याबाई, आत्याबाई काय करताय तुम्ही इकडं? आत्याबाई, आता तू इथून निघून गेल्यानंतर माझा चहा मलाच करायला पाहिजे ना. मला तसं नव्हतं म्हणायचं. का म्हणायचं होतं? हे बघ जानकी, तुझ्या इथून निघून जाण्यामुळे या घरावर किंवा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. पण तुझं भलं कशात आहे हेच तुला कळत नाहीये ना. आणि दरवेळेला अशी घर सोडून जाण्याची भाषा का? आम्ही तुझ्यावर जीव लावला म्हणून? माझा पण तुमच्यावर खूप जीव आहे, पण मला राग आला होता. राग यायलाच पाहिजे. मला सुद्धा येतो. अहिल्याच्या दुप्पट रागीट आहे मी. पण तो राग कुठे व्यक्त करायचा हे कळायला नको का? नाही परत असा विचार करणार. त्यातच तुझं भलं आहे. अगं मलाही माहिती आहे राजन तुझा मित्र आहे, चांगला भला माणूस आहे, आब आहे त्याच्या वागण्यात. पण तुम्हा दोघांना एकत्र पाहणाऱ्या माणसाच्या डोळ्यात आब आहे का? आपण आम्ही फक्त घरच आवरणार होतो. तेही माहिती आहे मला. पण इथे बोलणाऱ्यांची तोंड हजार, ती कोण धरणार? हे गाव नाही आहे. इथे एका क्षुल्लक गोष्टीची बातमी होते, बातमी. त्यात आता सगळेजण तुला या घरातलीच समजतात, शिवाय माझ्या मर्जीतली. मला नव्हतं माहिती एवढ्याशा गोष्टीचा एवढा विचार करायचा असतो म्हणून. त्याच्यासाठीच तर एवढा वेळ बोलतीये ना तुझ्याशी. अहिल्याशी किंवा सुमित्राशी एवढा वेळ बोललेलं पाहिलंयस मला कधी? नाही. तुम्हाला सांगू का, मी एकदम येडी आहे. मला काही कळतच नाही. गणा सुद्धा सर्किट म्हणतो मला. पण तुमच्या बरोबर राहून शिकेन मी सगळं. अशी नाही वागणार येड्यासारखी. मी शाणी होईल. घ्या हा चहा घ्या. अक्कल काढा समजून तरी प्या. उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय आता काय चुकलंय माझं? अहो चुका करायला आधी तुम्ही उठायला हवात, तेव्हाच चुकांना सुरुवात होईल ना. आणि जर का तुम्ही चुका केल्या तर मी तुम्हाला शांतपणे झोपू देईन? मग माझ्यावरचा राग ह्या कपड्यांवर का काढतीयस? काय नाही, हे सगळे कपडे मी भांडीवाल्याला देऊन टाकणार आहे. बरी आहेस ना तू? हे कपडे भांडीवाल्याला द्यायचे का? कारण काय? परिस्थितीनुसार जसा माणूस बदलतो तसे कपडेही बदलले पाहिजे. अरे पण हे कपडे का बदलायचेत का? तुम्ही थोडे विसरभोळे आहात का? हा, कालच मोठ्या भाऊजींनी तुमच्या नावाची घोषणा केली आहे ना. हे बघा, तुम्ही आता सामान्य माणूस राहिला नाही आहात. 2-3 महिन्यातच तुम्ही आमदार वामनराव किल्लेदार म्हणून ओळखले जाल. त्यामुळे आता तुमचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं सगळं बदलेल. बाहिल्या, दादानी माझं नाव जाहीर केलंय ते माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी. त्याचा अर्थ असा नाही की लगेच मी गुडघ्याला बाशिंग बांधून राजकारणात जायचं. आणि हे कपडे घालायचे नाहीत. मग काय घालायचं? पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, तेही खादीचे आणि स्टार्च केलेले. मूर्ख मूर्ख दिसेन मी त्याच्यात. माझे बाबा पण हेच घालायचे. बघ, आय मीन ते राजकारणीच होते ना. मग मी काही तुम्हाला पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालून क्रिकेट खेळायला पाठवणार नाहीये. विधानसभेची स्वप्न बघा आणि हे कारकुनासारखे कपडे घालणं ना आता बंद करा. हे बघा, मी एका ड्रेस डिझायनरला फोन केला. तो येईल आणि तुमचं वॉर्डरोब चेंज करेल. आपण ना एका पीएला सुद्धा अपॉइंट करूया आणि एक काही आठवड्यात आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेऊया
आणि मोठ्या भाऊजींना तुमच्या राजकारणातला प्रवेश ऑफिशियली डिक्लेअर करायला सांगूया. हे तर काहीच नाहीये. मी 12 महिन्यांचे 12 इव्हेंट्स प्लॅन केलेत. बस बस, मला राजकारणात जायचं नाहीये, कळलंय? हे बघा बघा, पण आपण नाही, आता कसलीच काळजी करायची नाही. अहो असं काय करताय? रमावती मतदारसंघ आता आपलाच, म्हणजे काय जणू काय मालकच म्हणा की मला. हा उद्या या, मुंबईला या. हो काय काळजी करू नका. 2 लाख काय 4 लाख काय 10 लाख पर्यंत माफ करून टाकू कर्ज तुमचं. होय. हा नाही नाही नाही, तुम्ही मला नैवेद्य दाखवा, परशुराम तुमच्यावर प्रसन्न होईल. हे बाबा, हे बघ, नरसिंहरावांचं राज्य गेलं, आता परशुरामाचं राज्य आलंय. त्यांची कामाची पद्धत वेगळी, माझी पद्धत वेगळी. माझा हप्ता मला मिळाला पाहिजे. हा चल ठेव रे, ठेव. चल, तर हे मोबाईलचं बिल पण तुझ्याकडनं वसूल करीन. चल ठेव. काय करता काय तुम्ही? हा, अशा परिस्थितीमध्ये काम नाही करायची बाई. राणी तुमची सोबती नाही ना ती जानकी, तिला सांगायची काम. नेहमी तीच करते. आता थोडी कामात आहे ना ती, म्हणून मी घेऊन आले. असं. आणि आता माझे पण लाड करायचे नाहीत, मी करणार उलटे तुमचे लाड. तिच्या आईला लाजलं. बरं ऐका ना, काय? मी आपल्या बाळाची काही नावं काढली आहेत, ऐकता का? ऐकूया. इथे नको, लोक पण ऐकतील. कोपऱ्यात जाऊ, खोलीत गुलू गुलू बोलू. डंग 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 डंग. आता आम्ही पोहे खातो. मॅडम तुम्ही नाव सांगा. पहिलं नाव आहे प्रताप. परशुरामाचा प्रताप. हो. येडीचा खुळी आहे तू. वर्ग मोठं झालं, लोक काय म्हणणार? हे बघा, परशुरामाचा प्रताप आला. अरे लोकांना नावं ठेवायला जागा ठेवायची नाही, असं पोराचं नाव पाहिजे. बरोबर आहे. बोल, पुढचं नाव बोल. दुसरं नाव आहे पवित्र. एका अपवित्र बापाचा पोरगा पवित्र. लोक काय म्हणणार? पवित्र परशुराम किल्लेदार. मला स्वतःलाच ऐकायला घाण वाटते. बरं जाऊ दे, नको पवित्र नको. मी अजून सुचवते. हा, दुसरं. हा, आपण देवांशू ठेवूया का? नको, मी सहजच सुचवलं होतं. मग यज्ञ किंवा श्लोक. नको नको. हा, आपण उद्गार ठेवूया का नाव? तू काय अँटिक पीस शोधून काढते? परशुराम किल्लेदाराचं पोर आहे ना ते. मग नाव कसं पाहिजे? दमदार नाव पाहिजे एकदम. पुढचं नाव बोल. माझ्या बाबांनी किती प्रेमाने ही नावं पाठवली होती. नाही ना राणी, तुझा बाबा आहे ना? आहे. तुझे बाबा आहेत ना, ते आहेत पुजारी, आहे की नाही? मग ते पोती आणि पुराणातलीच नावं सुचणार त्यांना. तसं नाही मुळमुळीत नाव पाहिजे. परशुराम किल्लेदाराचं आहे, किल्लेदार घराण्याच्या वारसाचं नाव कसं पाहिजे? दमदार. एवढं तोऱ्यात बोलताय ना तुम्ही, जसं काही नावांचा अभ्यासच केलाय खूप. एवढं असेल तर तुम्हीच सुचवा ना एखादं दमदार नाव. हा, सुचवतो. आलं. आपल्या पोराचं नाव असेल विक्रमादित्य. कोंडित्य? विक्रमादित्य. विक्रमादित्य परशुराम किल्लेदार. कसं झाक नाव आहे एकदम. आता रस्त्यावरनं चालत यायला लागला की नाही, नुसती गावकऱ्यांची धावपळ झाली पाहिजे. चला 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 कापली पाहिजे पोरं. आपल्या पोराला काय मवाली बनवायचंय का? अरे बनवायची गरज काय आहेस, ते माझं पोरग आहे. तुला सांगतो, जन्माला आल्या आल्या नर्सीला बघून डोळा मारणार टँग. 2 तासानं डॉक्टरीन बाईला डोळा मारणार टँग. विक्रमादित्याचे हे विक्रम बघायचे की काय आयुष्यभर? अगं बाई, आपल्या पोराला असा टग्या बनवू काय विचारूच नकोस तू. गावातल्या पोरी बाळींची धावाधाव झाली पाहिजे. आणि आपल्याला मुलगी झाली तर?
आणि आपल्याला मुलगी झाली तर? अगं राणी, मुलगी नाही, मुलीचं नाव पण नाही घ्यायचं, मुलगाच होणार. विक्रमादित्य, किल्लेदार घराण्याचा एकमेव वारस, या परशुराम किल्लेदाराचा मुलगा विक्रमादित्य परशुराम किल्लेदार. ते बाबा काय म्हणाले? हं? तुझ्या पोटामध्ये शंभू महादेवाचा अंश वाढतोय म्हणाले की नाही? हो. म्हणजे मुलगाच होणार ना? आपल्याला मुलगाच होईल. माझी राणी होणार. अरे 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 अरे, ओ विक्रमादित्य, आता या लवकर, वाट बघतोय. तुमच्या पायगुडानं लक्ष्मी आली, तीच गोळा करायला जाऊन येतो. हा, काळजी घ्या. कुणाची? विक्रमादित्यची. तुम्ही नका एवढा विचार करू आत्याबाई. माझा निर्णय असा चुकणार नाही. तुम्ही लाख विचार करून निर्णय घेतला असेल वाकनीस, पण राजन आणि जानकी यांचं वयच वेड आहे. चौकटी झुगारून देणं एवढंच ठाऊक असतं या वयात. तुम्हाला काय म्हणायचं आत्याबाई? मला म्हणायचं एवढंच की आपण यांच्या लग्नाचा हा जो खटाटोप करतोय, यात ही दोघं खरंच एकमेकांच्या प्रेमात तर नाही ना पडणार? शक्यता नाकारता येत नाही, कारण आपण जो जुगार खेळतोय त्याचे पडसाद खुद्द फासे टाकणाऱ्यालाही माहिती नाहीयेत. पण आपल्याला एवढं अंधारात राहून चालणार नाहीये. माझं सगळ्याच गोष्टींवर बारीक लक्ष आहे. वेळ पडलीच तर ठरलेल्या गोष्टींना बगल देऊन आपण नवे निर्णय घेऊ शकतो. काय करायचं ते लवकर करा, वेळ फार कमी राहिलाय. होय साहेब. काय रे, काय झालं? तुम्ही सांगितलेली माणसं सापडली. सापडली? कुठे? बरोबरच घेऊन आलोय. अहो पण कुठे घेऊन चाललाय तुम्ही आम्हाला? लहान मुलांनी प्रश्न विचारायचे नाहीत. म्हाताऱ्या माणसांनी पण असं विचित्र बोलू नये. गण्या, काय पण काय बोलतो? तुम्ही जिथं घेऊन जाल तिथे आम्ही येऊ. डोळे उघडा बघू. आणखी एक गड सर झाला आत्याबाई. या लाचार बापाकडं दुसरा कोणता बी मार्ग नव्हता. असं नका बोलत बाबा. मला कुठले कष्ट भोगायला लागू नयेत म्हणून तुम्ही मला इकडे सोडून गेला. मला माहितीये
आता आपण एकत्रच राहायचं कायम. पांडुरंगा आत्याबाई, आत्याबाई साहेब, आत्याबाई साहेब. अगं काय करतेस? तुम्ही देव माणसं आहात. मी फक्त निमित्त मात्र. या सगळ्याच्या करत्या करवी त्या आत्याबाई आहेत. तुम्हा माणसांसाठी आयुष्यभर चंदनासारखं झिजलो तरी बी तुमचे उपकार फिटायचे नाहीत. अहो का लाजवताय आम्हाला? सुभानराव जी चला आत्याबाईंशी बोलून घ्या. होय